सेट येतो ना हा, कितीला येतो पूर्ण सेट? छान आहे हो, मसाला झणझणीत आहे. शेंगा चटणी, काळं तिखट, जवस चटणी, कारळ. एक पीस मध्येच आहे ना पूर्ण? वन पीस मध्ये. हे 5 आहेत, 80 रुपये. 750 रुपयाला आहे. 3 मिळणार 50 रुपयाला. अर्धा किलो किती? 200 रुपयाला आहे. करडईचं आहे ते 1800 रुपयाला आहे. आणि कस्तुरी कितीला पॅकेट आहे? 800 रुपये किलो आहे. बघा मटन मसाला, म्हणून याला काळा भात बोलतात. 70 रुपयाला अर्धा किलो. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज मी आलो आहे महालक्ष्मी सरसला आणि हे सरस चालू आहे वाशीला. वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरला चालू आहे, गेट नंबर 2ला. शेवटची तारीख आहे 25 डिसेंबर 2024 आणि वेळ आहे सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे. तर पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि सगळ्यांना आज दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला मी गेट दाखवतोय बघा. एक गेट आहे उमेद महालक्ष्मी सरस. शेवटची तारीख आहे 25 डिसेंबर 2024 आणि वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर आहे, गेट नंबर 2 आहे. पूर्ण आपण व्हिडिओ आता कव्हर करूया. बघा सुंदर असं आहे ना, महिलांचे मुखोटे आहेत, छान. आतमध्ये जाऊया. हे बघा असं सुंदर असं कार्पेट आहे ना, स्वच्छ असं अंतरलं आहे कार्पेट. आणि हे काय मला वाटतं स्कॅन आहे, स्कॅनर आहे. हे बघा महालक्ष्मी सरस आहे बघा, सुंदर सजवलं आहे. गाडी खूप छानच केलेलं आहे. आतमध्ये आपण एंट्री घेऊया. आणि सगळ्यात पहिले हे बघा अशा भरभरून स्टॉल आहेत. या साईडला जे चालू होतात ना, इकडून हे बघा एक रो, हा दुसरा, तो तिसरा, टोटल 4 ते 5 रो आहेत. आता आपल्याला जेवढं काही कव्हर करता येईल ना तेवढं आपण सगळं काही कव्हर करणार आहे. महालक्ष्मी सरस 2024. सगळ्यात पहिले आपण हा स्टॉल बघतोय, श्री आर्ट्स ऐतिहासिक पारंपरिक सांस्कृतिक. इकडे खूप सुंदर सुंदर आपल्याला बघा मूर्ती बघायला मिळतात आहे. आणि मातीच्या मूर्ती आहेत. वासुदेव खूप सुंदर. दादा मला प्राईस सांग नाही, काय प्राईस आहे? हे 400 रुपयाला आहे. अच्छा, सिंगल 400 रुपयाला. आणि ही माऊली वारी पूर्ण सेट घ्यायला लागतो का? हा पूर्ण सेट येतो ना. हा कितीला येतो पूर्ण सेट? 8,000 रुपयाला पूर्ण सेट. आणि याच्यामध्ये किती आहे? सेटमध्ये किती पीस आहे? या 8,000 मध्ये गाडी पण येते ना? अच्छा, गाडी पण येते. सुंदर, छान. आणि या ज्या साईडला स्टॉल आहे हे बघा, कोल्हापूर चप्पलचा आहे. कसं आहे दादा ही चप्पल? ही कितीला आहे? हे कितीला आहे? अच्छा, 1,000 रुपयाला डिस्काउंट करून 800 रुपयाला. लहान मुलांचे पण आहेत काय? लहान मुलांची काय प्राइस आहे? अच्छा, 300, 350, 400. 300 रुपये स्टार्टिंग आहे. हे काय ब्लॅक मध्ये आहेत का इकडे? कितीला आहे ते? 800-900 पर्यंत. चालेल, थँक्यू. हा स्टॉल नंबर आहे 186. तूप आहेत. कसं आहे ताई तूप? अर्धा. नमस्कार. देशी गाईचे शुद्ध. कितीला आहे अर्धा? 750ला अर्धा आहे. अच्छा, 750ला अर्धा. 1500ला 1 किलो. 1500 रुपयाला 1 किलो. हे गीर गाईचं बिलोना पद्धतीने बनवलेलं तूप आहे. मस्त, छान. चालेल. स्टॉल नंबर 186 ना? इकडे आहे डाळी आहेत, लाडू आहेत. या साईडला पण इकडे बघू शकतो. बघा इकडे काय आहे? अच्छा, मोहाची फुलं. कसं आहे पॅकेट? 300 रुपये 1 किलो. हे असंच खायचं असतं ना का लाडू याचे बनवायचे असतात? हा ताई, हे जे लाडू बनवायचे असतात ना का असंच खायचं असतं? असंच खायचं असतात का? लाडू बिडू पण बनवतात ना याचे? कसं आहे तुमच्याकडे लाडूचं पॅकेट? 200 रुपयाला. काय म्हणजे जे फायदे कसे असतात? अच्छा, ओके, चालेल, थँक्यू.
बघा चप्पलचं आहे, कोल्हापुरी चप्पल इकडे. कसं आहे लेडीज चप्पल हा दादा? 650. आणि या साईडला आपण हे बघा दिवे बघतोय. नमस्कार ताई. हे बघा लक्ष्मी महिला बचत गट. याची काय प्राइस आहे स्टार्टिंग? 100. अच्छा ही 100 रुपयाला छोटी साईज आहे. ही साईज 450. 450. त्याच्यावर मोठा होता. अच्छा मोठा नाही का? मोठा याच्यापेक्षा 750 रुपयाला. आणि एक ग्लास 250 रुपयाला सिंगल. प्युअर कॉपर आहेत ना हे? पितळी नंदादीप कितीला? 100. आणि काश्याचं आहे ना हे? कितीला आहे वाटी? 200ला. चालेल थँक्यू. हा बघा हा स्टॉल आहे 180. इकडे पापड आहेत ना? कसे आहेत? पालक पापड आहे, मेथी पापड. किती रुपयाला प्राइस आहे याची? 70 रुपयाला. वडे कसे आहेत? 70 रुपयाला 200 ग्राम. आणि शेव 100 रुपयाला. शेवया 100 रुपयाला किती आहेत गव्हाच्या? अर्धा किलो. चालेल. नंबर आहे 64. आणि आपण इकडे बघू शकतो आपल्याला हे लाकडीपासून बनवलेली खाट आहे ना? 750 रुपयाला आहे. अच्छा ही 2000 रुपयाला आहे. कोणत्या लाकडापासून बनवलं आहे? सागवान लाकूड आहे काय? सागाचं लाकूड. ही कितीला आहे? ही 500 रुपयाला आहे. आणि हे हे पण 500 रुपयाला आहे. अच्छा सगळं सागवान आहे ना? आणि खाटीच आहेत का सगळ्या तुमच्याकडे? हे कितीला आहे? 50ला. अच्छा हे 3 मिळणार 50 रुपयाला. स्टॉल नंबर 64 आहे ना? आणि इकडेच अच्छा संध्याकाळी भरपूर माल येणार आहे काय? आणि हे बॅगचं आहे का इकडे? कितीला आहे बॅग? 110. ही 150 रुपये. अच्छा ही पण 150 रुपयाला. ही कोणती? ही 300 रुपयाला आहे काय? ती 150 रुपयाची आहेत काय? ठीक आहे चालेल थँक्यू. बघा हा स्टॉल नंबर आहे 65. आणि इथं आहे राजलक्ष्मी मसाले अँड फरसाण. आता हे बघा हे सगळे मसाले आहेत. हा मसाला सांगू शकता कोणता आहे? अच्छा हा कांदा लसूण आहे, पनीर मसाला आहे, हा सांबार मसाला आहे. हा बघा हा मटन मसाला आहे. मटन मसाल्याची काय प्राईस आहे? बघा हा पूर्ण यांचा मेनू आहे. हळद पावडर 320 रुपये. पण हे पाव किलोची प्राईस आहे? किलोची प्राईस आहे. अच्छा ही हळद पावडर 320 रुपये किलो आहे. आणि स्पेशल किचन किंग मसाला 590 रुपये किलो आहे. आणि 600 रुपये कोणता किलो आहे? स्पेशल पनीर मसाला 600 रुपये किलो आहे. चिकन मसाला स्पेशल 570 रुपयाला. हा त्यांचा मेनू कार्ड आहे. हे असे सगळे मसाले तिकडे. मसाल्याची क्वालिटी पण खूप छान आहे. हा काळा मसाला पण आहे काय? काळा मसाल्याची काय प्राइस आहे? काळा मसाला 450 रुपये किलो आहे. अच्छा आणि ह्या सगळ्याला फरसाणाला हेच वापरलेलं, हळद मिरची हेच वापरलेलं. अच्छा हेच सगळं मसाले वापरून हे सगळे फरसाण बनवले आहेत. बघा हे काय आहे? गाठे आहेत ना हे? कितीला आहे ते पॅकेट? कसं आहे? शेवभाजीची शेव कशी पॅकेट कशी आहे ते? 100 रुपये अर्धा किलो. अच्छा 100 रुपयाला अर्धा किलो. म्हणजे एक पाकिट आहे ना त्या अर्धा किलोचं. ठीक आहे चालेल. हा स्टॉल नंबर आहे 66. आणि इकडे काय आहे स्टॉल आहे बघा. काय मोहाचे लाडू. हे काय मध? कसं आहे मध? कितीला आहे?
160 रुपयाला. हे काय आहे? अच्छा हे मोह. आणि हे जे लाडू आहेत काय हे मोह लाडू 100 रुपयाला आहेत. आणि मोठं पॅकेट आहे ते 300 ग्राम कितीला 250 रुपयाला आहे. आणि हे मोह आहे ना, हे कसं आहे अर्धा किलो किती 200 रुपयाला आहे. ते कसं खायचं असतं मोह? असंच खायचं असतं काय? मोह कसं खायचं असतं? लाडूत बनवून ते असं खायचं असतं. तीळ, सफेद तीळ 200 रुपयाला अर्धा किलो आहे. हा बघा, हा एक स्टॉल आहे, स्टॉल नंबर 67. कसं आहे हा? कितीला आहे? 600 रुपयाला. सुंदर आहे हा. आणि हे ताटावरचं 100 रुपये. आणि मोठी साईज अच्छा 150 200. हे बघा फ्रॉक येतं, थोडी मोठी साईज आहे ही. यामध्ये कलर बघा. हा कितीला आहे? 150 150 रुपये. अच्छा 550 रुपये. 550 रुपयाला आहे. ठीक आहे. हा साड्यांचा स्टॉल आहे इकडे. आणि या साईडला आपल्या आजींचा स्टॉल 69 स्टॉल नंबर. आणि इकडे शेव आहेत. हे बघा शेव कसे आहेत आजी आहे? कितीला आहे मुगाचे शेव? हे 200 रुपयाला. आणि काय आहे? खाकरा कितीला आहे हा? 150 रुपयाला. आणि चकली 200 रुपयाला. किती किलो आहे ही? किती किलो आहे हा? अच्छा हे पॅकेट आहे भाजणी चकलीचं 200 रुपयाला आहे. किती रुपये बोलले? किती रुपयाला आहे? 200 रुपयाला आहे ना. हे बघा 70 रुपयाला आहे. हा 70 नंबर स्टॉल आहे. आतमध्ये पण झाकण आहे नाही, याच्यामध्ये आत झाकण नाही, याला ऑटोमॅटिक ते लॉक होतं. आणि या कॅनीला आत झाकण पांढरं. हे काय आहे? राजमाता करडाई तेल. हे घाणीवरचं आहे काय? लाकडीच्या घाणीवरचं. हे किती रुपयाला ही बॉटल? ही 400 आहे सर. 400 रुपयाला आहे. आणि हे किती 5 लिटरचं आहे का? हे 5 लिटर सूर्यफुले 1500ला आणि ती 1800ला. अच्छा करडईचं आहे ते 1800 रुपयाला आहे. आणि सूर्यफुलाचं आहे ते 1500 रुपयाला आहे. पण लाकडी घाणीवरचं तेल आहे ना. तेल थंड येतं त्या मशीन मधून. अच्छा ओल्ड फ्रेश. कोल्ड प्रेस. कोल्ड प्रेस. काय नाव आहे आपलं? जिजाऊ कोल्ड प्रेस ऑइल मिल. तो खाली नंबर आहे ना तुमचा? नंबर आहे. चालेल चला थँक्यू. हे आमचे नियमित वापरणारे कस्टमर आहेत. अच्छा हे नेहमी वापरणारे कस्टमर आहे. तुम्ही कॉल करू शकता. ओके म्हणजे खात्री आपण करू शकतो की तेल कसं आहे. खात्री करून घ्या. त्याच्यासाठी यांनी इकडे ना एक बॅनर दिलेला आहे, त्यांचे सगळे नंबर आहेत. डायरेक्ट कॉल करून म्हणजे खात्री करू शकतो की तेल कसं आहे. 2च तेल आहेत का तुमच्याकडे? सूर्यफूल आणि करडई. अच्छा बाकीचं काही बनत नाही. हो सर. ठीक आहे चालेल. चला लागलं तर नाही सर. हो स्टॉल नंबर हा 71 आहे. बघा हा आता सेटअप होतोय. बा पडेल पडेल काय बाबू पडशील घेऊन सगळं. अगरबत्ती आहे बघा. सुगंध तेच खोलल्यावरतीच कळतं. एकदम नंबर 1. आम्ही स्वतः बनवतो. हा छान हा. बनवलेली आहे. अच्छा गायच्या शेणापासून बनवलं. याचा सुगंध छान आहे. कोणती? ही कस्तुरी आहे सर. कस्तुरी. कितीला पॅकेट आहे? 100 रुपयाला. 100 रुपयाला 200 ग्राम. 200 ग्राम सर. क्वालिटी एकदम नंबर 1. कस्तुरी हे पण कितीला? 100 रुपयाला आहे. 220 ग्राम. हे ऊद आहे. सगळे फ्लेवर आहेत सर आपल्याकडे. अच्छा सगळे आहेत का तुमच्याकडे? फ्रेग्रन्स छान छान. ही कोणती? निशिगंध. अच्छा निशिगंध 200 ग्राम 100 रुपयाला. म्हणजे 100चे पॅकेट आहे ते. अच्छा ही मोगरा आहे काय? एकदम भारी. छान मोगरा मस्त आहे. कितीला आहे? 100. आणि हे काय? धूप स्टिक आहेत. हे गायच्या शेणापासून बनवले. अच्छा गायच्या शेणापासून. एक गुलाब ऑर्गॅनिक. किती रुपयाला आहे? ऑर्गॅनिक 100 रुपयालाच. 100चेच पॅकेट आहेत का हे? अजून लावायचे नाही. अच्छा 50 वाले पण आहेत ना. हे कितीला आहेत? 70 रुपये.
हे 50 रुपयाला येऊन जाईल. चालेल. स्टॉल नंबर आहे यांचा 71. अजून स्टॉक लावायचा आहे ना तुम्हाला? चालेल 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 करा. ठीक आहे. हा स्टॉल नंबर आहे 72 आणि इकडे पण आपण बघू शकतो बघा मसाले आहेत इकडे. ठीक. चटणी आहे ना? कशी चटणी? 120ला पाव. ही शेंगदाण्याची आहे. आणि जवस चटणी कशी आहे? 100ला पाव. कोणता मसाला आहे? हा कोणता मसाला ताई? घाटी मसाला. कसा आहे हा? 120ला पाव. अच्छा रेडीमेड मसाला आहे. अच्छा भरलेल्या वांग्याचा मसाला आहे. हा कितीला आहे? हा 100ला पॅकेट आहे 200 ग्रामचं. 200 ग्रामचं. ठीक आहे. 100ला पॅकेट आहे. मालवणी मसाला. कांदा लसूण मसाला. कसं आहे कांदा लसूण? 100ला पाव. हा बिर्याणी मसाला. अच्छा बिर्याणी मसाला आहे. कितीला आहे हा? 800 रुपये किलो. 800 रुपये किलो. 200 रुपये पाव. गोडा मसाला आमटीसाठी वगैरे वापरतात. अच्छा आमटीसाठी वापरता गोडा मसाला. हा कसा आहे गोडा मसाला? 150 रुपये पाव. 150 रुपये पाव. हे बघा स्टॉल नंबर आहे यांचा 72 आणि नाव बघू शकता राधिका स्वयं सहायता समूह राधिका मसाले. अहमदनगरवरून आलो आम्ही. अच्छा अहमदनगरवरून आले तुम्ही? मसाले तुमच्यासाठी घेऊन नक्की विजिट करा 72 नंबर स्टॉलला. आणि इकडे हे सर खूप मागणी सर. हा माल कोणत्या? आम्ही बांद्रेला 400 किलो मसाला सेल केला आणि त्यांचे परत नवी कस्टमर पण आलेत आम्हाला भरपूर. 400 किलो बँड्राला सेल केलाय हा. म्हणजे काय फक्त वांग्यामध्ये टाकायचं का? भेंडी सिमला कारलं सगळ्या रेडी टू कुक ज्या भाज्या असतात ना हा. फक्त भरायचं फ्राय करायचं बाकी काही टाकायचं नाही आपण. मीठ बीट काहीच नाही. 5 मिनिटात भाजी तयार होते. महिलांना टेन्शन नाही काही. प्रमाण वगैरे घ्यायचं. छान आहे स्पायसी असेल. पाहू शकता तुम्ही. छान आहे हो मसाला झणझणीत आहे. वांग्यामध्ये टाकल्यानंतर झणझणीतपणा नाही, नाही. पण टेस्ट पण छान येते. असं वाटतं की वांगच खातोय आपण असं. नाही मला आता तेच वाटलं की वांगच खातोय भरलेले वांगे. छान मसाला आहे. सगळे घरी कुठलेले मसाले डंकावरती कलर केमिकल नाहीये. सगळे नॅचरल आहे. नॅचरल फ्रेश येते. चालेल थँक्यू. चला बघा भरल्या वांग्यासाठी रेडी मसाला आहे. हे बघा हे बिस्किटचं स्टॉल आहे. कसं आहे दादा बिस्किट आहेत काय? 80 रुपये पाव. गव्हाची बिस्किट आहेत. हे गव्हाचे आहेत काय? मैद्याचं काहीच आपलं मैद्याचं काहीच नाही. या 80 रुपयाला पाव. 80 रुपयाला पाव. किलो म्हणजे कसं आलं? 300 350 किलो गव्हाची बिस्किट आहेत. हे पण गव्हाचीच आहे. हां ही मल्टीग्रेन. ही मल्टीग्रेन. ज्वारी हे कसे पाव आहेत? ही 100 रुपये पाव. 100 रुपये पाव. आणि हे कोणते आहेत? ही नाचणी. हे नाचणी कसे आहेत? ते 100 रुपये पाव. 100 रुपये पाव. आणि हे ते पण गव्हाचे रेट. ते पण गव्हाचेच आहे. तर प्रकार थोडा वेगळा आहे. आणि हे टोस्ट आहेत का इकडे? हे सुजीपासून बनवले. सुजीपासून बनवलेले टोस्ट आहेत. कसं टोस्ट म्हणलं तरी काय? कितीला टोस्ट आहे? हे 80 रुपये पाव. 80 रुपये पाव. बिस्किटचा स्टॉक बघा. स्टॉल नंबर 73 आहे. ऑर्गॅनिक बिस्किट आहे म्हणजे गव्हापासून बनवलेले सगळे बिस्किट आहेत. 80 रुपये पाव स्टार्टिंग प्राईस आहे. आम्हाला वाटतं ड्रायफ्रूट्स आहे का? हां नाही शेंगदाणे नट्स. अच्छा नट्स शेंगदाण्याचे बिस्किट आहेत. कितीला आहे? हे 100 रुपये पाव. 100 रुपये पाव. आणि मिक्स पण घेऊ शकतो ना आपण? हां मिक्स पण. हे तिने आता 100 एका रेंजचे तुम्ही मिक्स घेऊ शकता. अच्छा एकाच रेंजचे म्हणजे मिक्स घेऊ शकतो. तुम्ही मिक्स पण पाहिजे. ओके म्हणजे एका रेंजचे मिक्स घेऊ शकतो आपण. चालेल. 73 नंबर हा स्टॉल आहे. चल थँक्यू. हा स्टॉल नंबर ना 4 आहे. गौधुनी धूप व अगरबत्ती. हे बघा या आता आपण इकडे बघतोय हे धूप पहिले बघतोय. गायच्या शेणाचे आहेत काय? कसं काय प्राईसमध्ये येते? 50 रुपयाला आहे. अच्छा हे बघा 50 रुपयाला आहे. आणि हे कितीला आहे? अच्छा पंचगव्य साम्राणी कप 150 रुपयाला आहे ना हे? 24 कप येतात. 75 रुपयाला 12. हे किती? हे कितीला आहे ते पॅकेट? 30 रुपयाला आहे. चांगलं छान. कोण धूप आहे ते? कोण धूप कितीला आहे? 50. ही अगरबत्ती आहेत काय? अगरबत्ती फुलांपासून बनवलेली आहे. हां त्याच्यामध्ये 5 वेगवेगळे फ्रेग्रन्स आहेत आणि ही गाईच्या शेणापासून बनवलेली आहे
याच्यात पण 5 वेगवेगळे फ्रेग्रन्स आहेत. हे बघा संपूर्णपणे ऑर्गॅनिक, पूर्ण नॅचरल फ्लेवर्स आणि नॅचरल अगरबत्ती. काय प्राइस मध्ये येते ही अगरबत्ती? फक्त 120. 120 ला. किती ग्राम येतात या? 200 ग्राम. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये 5-5चा सेट आहे काय? म्हणजे 5-5चे फ्रेग्रन्स आहेत वेगवेगळे. म्हणजे हे दोन्ही मिळून टोटल 10 फ्रेग्रन्स. 10 फ्रेग्रन्स फुलांपासून बनवलेली आहे आणि ही गाईच्या शेणापासून बनवलेली आहे. अच्छा, सुंदर, छान. पण सेम प्राइस मध्ये येतं दोन्ही. हो, सेम प्राइस. आणि इकडे काय पॅकेट आहे काय? ही लोबान. लोबानची आहे. हा, लोबान कितीला आहे ही? फक्त 50. 50 रुपयाला? काय बोलता? आमचा किती आहे? नवधुनी ब्रँड जो आहे ना तो लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावा हा पर्पज. नाही, पोचणार. छान. लोबान आहे बघा. मार्जिन भले थोडंसं कमी बरोबर. मिळालं तरी हरकत नाही, पण लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रोडक्ट पोहोचावं. हे बघा, लोबान 50 रुपयाला आहे. आणि किती ग्राम आहे? 200 ग्राम आहे. ही पण 5 in पॅकेट सेम आहे, फक्त हे पॅकेटमध्ये आहेत. हो, पॅकेटमध्ये. मग 170 ला आहेत का हे? हा. 250 ग्राम. नाही, 170 ला नाही आहे, द्यायची 120 लाच आहे. अच्छा, 120 लाच आहे. पण हे आपलं प्रदर्शनामुळे थोडं प्राइस कमी आहे. अच्छा. इकडे काय आपले मक्का कॉर्न नळ्या हा कसं पॅकेट आहे नळ्याचं? फक्त 50. 50 रुपयाला पोंगे. स्टॉल नंबर आहे यांचा 4. स्टॉल नंबर 4. थँक्यू. हा स्टॉल नंबर आहे 5. आणि इकडे आपण बघू शकतो डाळी आहेत. ताई काय आहे? कडधान्य, मशरूम, ड्राय मशरूम. कितीला आहे? किती रुपयाला आहे? ते प्राईस नाही त्याच्या. 75 रुपयाला. नाही, कितीला आहे? हां, प्राईज नाही दिली आहे. इथे ही डाळ आहे 75 रुपयाला आहे. जात्यावर दळलेली बिना सल्फेटची. काही सल्फेटचा माल नाही आहे. अच्छा, पूर्ण बिना सल्फेटचा आहे. घरच्या आमच्या हे 80 रुपयाला आहे. गडचिरोली जिल्हा. तिळी, ती घरचीच आहे. ही मटकी. मटकी आहे. ही किती रुपयाला आहे? काय प्राईस नाही टाकली तुम्ही? आणि मसूर आहे. ही मसूर आहे. ही काय आहे? हा मसाला आहे. मिरची पावडर 160 रुपयाला अर्धा किलो आहे. ही हळद पावडर आहे. ही किती रुपयाला आहे? 160 रुपयाला आहे. चालेल. स्टॉल नंबर हा 5. हे बघा, हा स्टॉल नंबर आहे. इकडे बघू शकतो 55. आई लोणचेचा स्टॉल आहे हा. आणि इकडे सगळ्या प्रकारचे आपल्याकडे लोणचे आहेत काय? नाही, फक्त आंब्याचं लोणचं आहे. फक्त आंब्याचं लोणचं आहे काय? आई लोणचं. आई लोणचे घरगुती बनवलेलं आहे. आंब्याचं लोणचं कसं आहे? किती रुपयाला आहे? महाराष्ट्रभरात जातं आपलं लोणचं. अच्छा, पूर्ण महाराष्ट्र. पूर्ण महाराष्ट्र. किती रुपयाला आहे? MRP आहे ना सर? याची MRP 150 रुपये असेल. MRP काही दिसत नाही हो मला. काय सर? अच्छा, 150 रुपयाला आहे. हो. अर्धा किलो 150 रुपयाला आहे. हो. हे. मोठं 1 किलो 300 रुपयाला आहे. हो. घरगुती पद्धतीने बनवलं. घरगुती लोणचं आहे ना सगळे. हो. चालेल. टेस्ट करायचं. आणि या साईडला काय पापड आहेत काय? हे पण आहे ना सर. हे उडीद पापड 150 रुपयाला अर्धा किलो आहे. हे पण उडीद पापड आहे. हे किती रुपयाला आहे? 60 रुपयाला 200 ग्राम आहे. हे हरिओम आहे बघा. हे नागिली पापड आहे. किती रुपयाला आहे? MRP 70 रुपये मला वाटतं आहे. 25 नग आहे. हे तांदूळ पापड आहे 50 रुपयाला 25 नग आहे. बघा, हा स्टॉल नंबर आहे 9. आणि सहयोग स्वयं सहायता समूह गाडेगाव. हे काय ताई? लिंबाचं लोणचं आहे. किती रुपयाला आहे डब्बी? लिंबाचं लोणचं आहे. किती रुपयाला आहे? हे 100 रुपये. 100 रुपयाला. हे लोणचे आहेत के सगळे? लोणचे आहेत के सगळे? हे मोड आलेले मेथीचे लोणचे 120 रुपयाला. अजून कोणतं लोणचं आहे वेगळं? लसूण लोणचे आहे. हे लसूण लोणचं आहे 150 रुपयाला. बाकी केरचं लोणचं आहे. केरचं नाही काढलं. लेमन. अच्छा, केरचं लोणचं. लोक खातात की सांगराणी केर म्हणतात. सांगराणी केर. अच्छा, 180 रुपयाला. हे भेटत नाही आपल्याला. म्हणजे कसं स्पायसी असतं काय? अच्छा, तिकट असतं हे. सहसा भेटत नाही ना इकडे? हे सहसा भेटत नाही ना नाही इकडे? नाही
ते राजस्थानमधूनच बोलावं लागते किंवा मग फार असं म्हणजे चंद्रपूर साईडला वगैरे होते. अच्छा, केरचं लोणचं 180 रुपयाला आहे. तेच महाग. आणि हे काय हे लेमन क्रश आहे. लेमन क्रश तेच घेतं नाही. कशी बॉटल आहे लेमन क्रशची? लेमन क्रशची की काय नाही ही अच्छा 120 रुपयाला. उपासालाही चालते. उपासाला चालतं. हां. अच्छा, सगळे आणि दुसरा काय तुमच्याकडे प्रोडक्ट? मुखवास आहे. अच्छा, मुखवास आहेत, आवळा कॅन्डी आहे. चटणी आहे आपली पहिले. हे वेगळी आहे काय? मोरिंगा चटणी शेवग्याची पानाची. शेवगाच्या पानाची 60 रुपयाला किती? 50 ग्राम. 50 ग्राम. कढीपत्ता चटणी. अच्छा, कढीपत्ता चटणी 50 रुपयाला. कारले चटणी डायबेटिक्स. अच्छा, कारले चटणी 60 रुपये. 12-13 ग्लास होते. हे काय आहे? कसलं शरबत? आवळा. अच्छा, किती ग्लास बनतात यामध्ये? त्याच्यामध्ये 12-13 ग्लास होते. 12-13 ग्लास बनतात. किती रुपयाला आहे? ही 110. 110 रुपयाला. आणि इकडे पियायचं असेल तर किती? 20 रुपयाला. अच्छा, स्टॉल नंबर 9 आहे ना तुमचा दादा? हां, थँक्यू. 9 आहे ना स्टॉल नंबर? आपण काय बोलू? हां, नाही हे पोचवतो आपण फक्त. हां, ओके, थँक्यू. हे बघा, स्पेशल चांदणवड पेढा, स्पेशल राजूर पेढा मिळेल इकडे. स्टॉल नंबर हा 10 आहे. हा कोणता पेढा आहे दादा? कोणता पेढा आहे हा? धारवाड पेढा. धारवाड पेढा. किती रुपयाला आहे? राहू दे. किती रुपयाला आहे? टेस्ट करायला 150ला पावशेर. छान आहे हो, 150ला पावशेर. आणि हा? हा कंदी पेढा. अच्छा, कितीला हा? हा पण 150ला पावशेर. हा पण 150ला पावशेर. आणि हे मिल्क केक. मिल्क केक हा कसा आहे? सगळं वेगवेगळं. अच्छा. सगळे वेगवेगळे टेस्ट. यात अजून गुळाचा सोमवार. अच्छा, सोमवारी काय बोलतात ते? गुळाचा पेढा आहे. अच्छा, गुळाचा येणार आहे. हा मस्त आहे. कितीला हा? हा पण 150. हा पण 150 रुपयाला. अजून काय भेटतं आपल्या स्टॉलवरती? हे आहे फरसाण. अच्छा, फरसाण आहे, बारीक शेव. काय भेळ आहे? हा भेळ. ही भाजीची शेव. भाजीची शेव कशी आहे पॅकेट? 100. 100 रुपये. आणि हे ही भाव लागेल. किती रुपयाला आहे? हे पण 100. अच्छा, ही लसूण शेव. लसूण शेव हे पण 100. ते पण 100 रुपयाला. तुमच्याकडे म्हणजे शेव पेढे चालेल. स्टॉल नंबर किती तुमचा? 10. नंबर आहे 20, कल्याणी स्वयं सहायता समूह चंद्रपूर. आणि चिली पावडर आहे 500 म्हणजे 500 ग्राम आहे, अर्धा किलो. कितीला आहे पावडर? ₹150. हे कोणतं आहे? धनिया पावडर. किती रुपयाला आहे? 30 रुपयाला. ही हळद 100 रुपयाला 250 ग्राम. हे काय आहे? बांबूळ दंतमंजन पावडर. किती रुपयाला ही? 50 रुपयाला. सेम आहे ना हे? नाही अलग अलग. ही शेवगा पावडर. अच्छा, ही शेवगा पावडर. ही किती रुपयाला आहे? 90 रुपयाला. ही कढीपत्ता पावडर 50 रुपयाला. चालेल, थँक्यू. हा स्टॉल नंबर आहे 22 आणि अहमदनगरमधून आले. आणि इकडे आपण बघू शकतो सगळ्या प्रकारचे आपल्याला मसाले बघायला मिळतात आहे. कडधान्य आहेत आणि त्या साईडला तांदूळ आहेत. तर मसाल्यांची आपण प्राईस बघूया, डायरेक्ट किलोची प्राईस बघूया. हळद बघूया. हळद कशी आहे? सर हळद 400 रुपये किलो आहे. आणि ती कोणती हळद आहे ती? सर ही गावठी हळद आहे. गावठी हळद आहे, 400 रुपये किलो आहे. हा बघा, हिरवा गोडा मसाला आहे हा. तिखट नसतो. तिखट नसतो हा? नाही. लाईट असतो म्हणजे थोडा. एकदम लाईट, म्हणजे ह्याच्यामध्ये मिरचीच नसते प्रॉपर. अच्छा, पण कशासाठी वापरतात हा गोडा मसाला? मसाले भात म्हणजे वांगे वगैरे करतो आपण भरून वांग, त्याच्यासाठी वापरला जातो. हा कसा किलो आहे? सर हा 800 रुपये किलो आहे. 800 रुपये किलो आहे. हे बघा, इथं मालवणी मसाला आहे, काश्मीरी लाल मिरची आहे, मटन मसाला आहे आणि हा स्पेशल काळा मसाला आहे. काळा मसाल्याची काय प्राईस आहे? सर त्याच्यासुद्धा 800 रुपये 800 रुपये किलो आहे. हे बघा, मटन मसाला सेम 800 रुपये किलो. आणि या साईडला बघू शकतो तूप आहेत. हे बघा, हे अर्धा आहे ना? गाईचं आहे. कसं आहे अर्धा? 500 रुपये अर्धा, 1000 रुपये एक. आणि डिंक डिंक कसं आहे? 100 रुपये पाव किलो आहे डिंक. हे बघा, डिंक आपण बघू शकतो 100 रुपये पाव आहे. तीळ आहे सफेद
ही काय तीळ? ही हे खुरसणी खुरसणी आहे. अच्छा, चटणीसाठी कितीला आहे ती? ती 40 रुपये पाव आहे. 40 रुपयाला पाव आहे. आणि या साईडला बघा हातसडीचे जिरे साळ आहे. तांदूळ येते का हे? अच्छा, ब्राऊन राईस बोलतात. कसं किलो येतात हे? हे 150 रुपये. 150 रुपये किलो. हे पण आंबे मोहर तांदूळच आहे पण तांदूळ 150 रुपये. हे पण 150 रुपये किलो. हे इंद्रायणी आहे. हे काळा भात. काळा भात कसं काय? हा नाव आहे त्याचं काळा भात. व्हरायटी वाईज आहे ना, म्हणजे आमच्या इकडे कसं नाव साळच आहे ना सर, काळी असते. माझा तुम्हाला मी दाखवते. दाखवा बरं. चप्पल. हा हातसडीचा इंद्रायणी आहे. हा कसा किलो आहे? हा 150 रुपये. हा पण 150 रुपये. हा बासमती तांदूळ आहे आणि ते जिरे मसाला आहे. बासमती तांदूळ आहे 100 रुपये किलो आणि जिरा मसाला आहे तो पण 100 रुपये. त्याला बोलतात जिरा साळ. अच्छा, ते तांदळाची साल आहेत काय? काळ्या भाताची शाळ असते सर्व. अच्छा, असं आहे काय? म्हणून याला काळा भात बोलतात. खायला थोडा वेगळाच असेल तो. स्माइल येते हाताने एकदम छान. सुगंध येतो त्याचा. स्मेल जास्त येते त्याने आणि टेस्ट पण ठीक आहे. कसा आहे तो काळा भात? तो 150 रुपये. 150 रुपये किलो आहे. नक्की विजिट करा. हा स्टॉल नंबर आहे 22 आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. चला, थँक्यू. हां हां. अच्छा, हे बघा सॅम्पल दिलेलं आहे आपला. हा नक्की नक्की. हे कोणता मसाला आहे? हा मालवणी मसाला आहे. मालवणी मसाला. ओके, चालेल. थँक्यू. हे बघा, हा स्टॉल आहे 24 नंबर. केरळमधनं आलेला आहे. कशी आहे धूपची? हे धूपचं भांडं कसं आहे? 200 रुपये. आणि हे वाला 250 रुपये. हे सेम आहे ना? आणि हे कसं आहे? 750. हे 680. ही कितीला आहे? 450 रुपये मधली साईज आहे. मोठी साईज 680. हा बघा, हा बिर्याणीसाठी आहे. कितीला आहे हा? 780 रुपये. इकडे ही आपण बघू शकतो काय आहे, पापड आहेत. आणि हे मला वाटतं काय आहे? अच्छा, वैष्णवी गूळ आहे. ते 150 रुपयाला आहे. ते 1 किलोचं आहे. हे पण 1 किलोचं 100 रुपयाला आहे. हे क्यूब आहेत 150 रुपयाला. किती आहेत? 1 किलोचंच आहे. इकडे चकली, फरसाण. स्टॉल नंबर हा 27. कसे आहे ते? द्राक्ष आपलं काय मनुके कसे आहेत? काळे मनुके कसे आहेत? काळा मनुका हा नॅचरल झाडावर सुकवलेला आहे. एखादा खाऊन बघा, वेगळी टेस्ट आहे. कितीला आहे? हा 400चा अर्धा किलो. 400चा अर्धा. हे काय आहे? हे बघा, याला ओलसरपणा नाहीये. अच्छा, सनड्राईड आहे. हा पूर्णपणे झाडावर सुकवलेला आहे. बिना गंधकाचा, बिना केमिकलचा आहे. आणि खाताना इतकी छान टेस्ट आहे ना, नुसता गोड नाही लागत. त्याची एक वेगळी टेस्ट आहे. तुम्ही एक तोंडात टाकून बघा. गोड नाही. जो मनुका आहे तो मनुका प्रॉपर असा राहतो. छान वेगळी टेस्ट. मार्केटमध्ये येतो रूस जरा असा भरलेला वाटतो. गोड खूप असतो. गोड असला तर गंधकाचा वापर केला. साईज पण चांगली आहे. आणि हा थोडा आंबट तुरट. ते आंबट तुरट लागतं. नॅचरल असतो. ती नॅचरल टेस्ट. याला काय जिभेला माझ्या तुरटपणा लागतोय. वापर केला. हे काय? फळ आहे ना, ही अळशीची पट्टी आहे. म्हणजे जवस आणि अळशीचं कॉम्बिनेशन. अच्छा, जवस आणि अळशीची पट्टी. कशी पट्टी? ही 100ला पाव. 100ला पाव. जेवण केल्यानंतर मुखवास वगैरे खातो. बरोबर. ते म्हणजे तोंडात आपण हे खाल्लं तर गुळाचा एक आयरन पण भेटतं आणि जवस आहे. तर जवस तुम्हाला माहिती आहे याच्यात ओमेगा ऍसिड वगैरे. चालेल. तूप कसा भाव आहे? तूप 300ला पाव किलो. 300ला पाव. 600 रुपये अर्धा. चालेल. स्टॉल नंबर 27. इंद्रायणी आहे. हो हो. कसं आहे किलो? तो 80 रुपये किलो. 80. नवीन आहे. आणि हा काय आहे? दप्तरी तांदूळ पेठ नाशिक. कितीला आहे हा? 70 रुपये किलो. 70 रुपये किलो. आणि ही नागली कशी आहे? 70 रुपये किलो. 70 रुपये किलो. आणि हे काय आहे? हे कुरासने. कितीला आहे? ते नाही का चटणीसाठी वापरतात ना? चटणी पण बनवली. हे
आणि पावशेर आहेत ना 50 रुपये पाव. 50 रुपये पाव. हा एक मसाल्यांचा आहे. आणि इकडे जो स्टॉल आहे बघा, हा अगरबत्तीचा स्टॉल आहे. स्टॉल नंबर आहे 30 आहे. अगरबत्ती आहे तिकडे, बॅग आहेत. हे बघा, हे बॅगचा स्टॉल आहे. कसं आहे दादा ही प्राईस? 150ला आहे. आणि ही पर्स ही कितीला आहे? हा दादा ते हातात आहे त्यांच्या, दाखवाल मला जर कितीला ती? 850. हा कलकत्ता लेदर आहे ना? हा कलकत्ता लेदर. कलकत्ता लेदर आहे ना? शांतिनिकेतन फ्रेंड्स. अच्छा, हा शांतिनिकेतन फ्रेंड्स. स्लिंग पण आहे ना ही? हो स्लिंगच आहे ना ती. स्लिंगच आहे. हो या स्लिंग मध्ये छोट्या मोठ्या व्हरायटीज आहेत. 850 रुपयाला आहे. स्टार्टिंग काय प्राइस आहे? 250 ऑनवर्ड्स. अच्छा, 250 रुपये स्टार्टिंग प्राइस आहे. लेदर आहे ना ही पण? 1600 रुपये. 1600 रुपयाला आहे. हे चेस्ट पाऊच हा हा चेस्ट पाऊच आहे. हा जनरल हँडिकॅप क्रोकोडाईल मध्ये. हे 400 रुपयाला सगळं प्लॅस्टिकमध्ये आहे. हे कसे पाऊच आहे? हां हे 200 हे 200 रुपयाला. हे हातातले. हां आणि हे वाले हे 550 आहे. हे 650. 550. 550. हे 650. चालेल, थँक्यू. हा स्टॉल नंबर आहे 280. आणि हे बोर. आपण कुठून आलात ताई? सोलापूरवर ना? कसे बोरचं पॅकेट छोटं? 70 रुपयाला अर्धा किलो. 140 रुपयाला किलो. छोटे छोटे आहेत हे ना? गावरान आहेत ना? आणि पेरू कसे आहेत? 50 रुपये किलो. आणि काय आपल्या स्टॉलवरती अजून काय डाळ आहेत? काय तूर डाळ? ऑर्गॅनिकमध्ये तूर डाळ आहे. कसं पॅकेट आहे? 120 रुपयाला अर्धा. आणि हे आहे कोणती? उडीद डाळ 120 रुपयाला अर्धा किलो. एक गुळ पावडर ही किती रुपयाला आहे? 100 रुपयाला अर्धा किलो. चालेल. स्टॉल नंबर आहे यांचा 280. बघा हा एक स्टॉल आहे. स्टॉल नंबर काय आपला? 231. हे काय ताई? तीळ आहे ही? कितीला आहे तीळ? ही शेंगा चटणी. अच्छा, शेंगदाण्याची चटणी कितीला आहे? ही अर्धा किलो 100 रुपयाची. जास्त अर्धा किलो. ही 100 रुपयाला. आणि अर्धा किलोची कितीला आहे? 200 रुपयाला. आणि हे तीळ कितीला आहे? 1 किलो? 200 रुपये. अर्धा किलो 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. एक गुळ किती रुपयाला? गुळ मॅडम फिरून यायला का? गुळ. हे कोणते शेव आहे? परभणीवरनं आले. शेवाचं पॅकेट कितीला आहे? शेवाळ्याचं हे 125. 125 रुपयाला आहे. किलोचं आहे 250 रुपये. 250 रुपये किलो. आणि हे आहे ना सर गव्हाचे आहेत ना? गव्हाचे. गव्हापासून बनवले, सुजी काढून. आणि गुळ कसा? गुळ सांगितलं नाही. 100 रुपयाला किलो. 100 रुपयाला किलो. हे डाळ आहे सर. आपण घरी अच्छा, डाळ आहे सर. तुम्ही या मॅडम. ठीक आहे, चालेल, थँक्यू. हा स्टॉल नंबर आहे ना B29 आहे. आणि कुठून आलात तुम्ही? सीतारामपूर शेवगे धुळेवरनं. आणि हे कसलं 5 लिटरचं तेल आहे? शेंगदाण्याचं तेल आहे. कसं आहे 5 लिटरची कॅन? MRP दिलेली आहे काय आहे? 1150. अच्छा, 1150 रुपयाला शेंगदाण्याचं आहे. आणि ही कोणती बॉटल आहे? ही शेंगदाण्याचंच आहे. कितीला आहे? 230 रुपयाला आहे. फक्त आपल्याकडे शेंगदाण्याचंच आहे काय? अच्छा, सूर्यफूलचं पण आहे. सूर्यफूल कितीला आहे? 250 रुपयाला आहे. आणि तांदूळ आहेत का आपल्याकडे? 5 किलोची एक आहे ही. 5 किलोचं कितीला आहे? 375. आणि कोणते तांदूळ आहे ते? इंद्रायणी आहे. अच्छा, 375 इंद्रायणी. आणि 1-1 किलोचं पॅकेट आहे काय? अरे अरे अरे, सॅम्पल आहेत काय? अच्छा, हे कितीला? 75 रुपयाला आहे ना 1 किलो. चालेल. स्टॉल नंबर आहे बघा B29 आहे. थँक्यू.
हा स्टॉल नंबर आहे B15 आणि बघा कडक भाकरी आहे. सोलापूरच्या आहेत ना. कितीला ही? हे 5 आहेत 80 रुपये. 80 रुपयाला. कोणती भाकरी? ही बाजरीची. आणि ज्वारीची कितीला 5 भाकरी? तेवढीच 80 रुपयाला 5. आणि चटणी? अच्छा टेस्टसाठी ठेवले काय? ठीक आहे राहू द्या. चटणी पण विकतात का तुम्ही? कढीपत्ता शेंगा चटणी, काळं तिखट, जवस चटणी, कारळ चटणी आणि कवट बर्फी आहे, खोबऱ्याची बर्फी आहे. चटणी काय प्राइस मध्ये चटणी? हे बघा हे 120 रुपयाला 200 ग्राम. ही कोणती चटणी? 120 रुपयाला. हेल्दी कढीपत्ता चटणी ठीक आहे. या डबे अंड्याने अजून म्हणून ना. अच्छा हे बघा सोलापुरी घाटी मसाला, लसूण चटणी आहे, हेल्दी कढीपत्ता चटणी आहे, जवस चटणी आहे, कारळ चटणी आहे, सोलापुरी स्पेशल शेंगा चटणी आहे, लसूण चटणी आहे. चालेल. स्टॉल नंबर B15. बघा हा जो स्टॉल नंबर आहे ना 153 आहे. आणि इकडे आपण बघू शकतो थोडं युनिक प्रोडक्ट आहे. तर लाकडापासून बनवलं आहे का हे? लाकडाचा फ्रेम आहे पूर्ण. काय प्राइस काय स्टार्टिंग याच्यामध्ये? प्राइस काय स्टार्टिंग? 5,500 रुपयाचं आहे. गणपती बाप्पाचं आहे बघा 3,000 रुपयाला आहे. हे पूर्ण लाकूड आहे. हा लाकडावरती केलेलं आहे. 12,000 रुपयाचा हाती आहे. ठीक आहे सर. पॅकेट आहे 220 रुपयाला आहे. अच्छा सोप आहे पण. ते कितीला आहे? 225. 15,000 रुपये बघा ते. कृष्णा राधा 15,000 रुपयाची फ्रेम आहे. अच्छा ते बघा. जय श्रीराम. अच्छा छान स्टॉल आहे. चला जय श्रीराम. वो किस पे बने? कौन सा वुड? रोजवुड है. रोजवुड इंग्ले मतलब सारा लकड़ी है ना, अलग अलग लकड़ी का पीसेस ओरिजिनल पेंट नहीं करते हैं. उसी कलर का लकड़ी मिल जाता है हम लोग का उधर. उसी में कलर सेटिंग करके बनवाए मैडम. आप कितना साल भी रहिए वैसे रहेगा. अच्छा एक कलर केलेला नाही आहे. लाकूडच तो कलरचा आहे तो. ते ऊपर नरसिंह आहे ते. हाँ रामदर ये है मला वाटतं. शांत रूप में बैठा है ये रामदर इधर ये वाला 9,000. अच्छा 9,000. 3D है. खूप सुंदर आहे. 3D आहे. छान थँक्यू. बघा हा स्टॉल नंबर आहे 229. आणि हे कोणत्या लाकडापासून आहे? हे बाबुळीच्या लाकडापासून बनले. बाबुळीच्या लाकडापासून. हे बघा चपातीचं आहे. कितीला आहे? हे का 100 रुपयाला. 100 रुपयाला आहे. आणि हे 600 रुपयाला. 600 रुपयाला. ही साईज इकडेच आहे ना? ही वेगळी आहे. ही 12ची साईज आहे, 11ची. अच्छा ही 12 नंबर साईज आहे ती 600 रुपयाला आहे. आणि ही 550. 550 रुपयाला आहे. ही साईज 450. 450. कोणतं लाकूड आहे? हे बाबुळीचं आहे. बाबुळीचंच लाकूड आहे सर. हे एक पीस मध्येच आहे ना पूर्ण? हो 1 पीस मध्ये अखंड आहे. अखंड आहे ना? आणि कशामध्ये? रिंग मध्ये. अच्छा रिंग मध्ये. ओके. गोल आकारात बनवले. आणि हे लाटणं? हां लाटणं 100 रुपयाचं. 100 रुपयाला. बारीक घ्या किंवा मोठं घ्या. आणि काय आपल्याकडे अजून? चकली आहे, भाजणी चकली आहे, चिप्स आहेत, पापड आहेत. पापड कोणते आहेत? उडदाच्या मुगाच्या डाळीचा पापड आहे. कितीला आहे? हे 200 ला आहे. 200 रुपयाला अर्धा किलो आहे बघा. हा स्टॉल आपला 229 आहे. चालेल थँक्यू. हे बघा हा स्टॉल नंबर 154 आहे. आणि इकडे काय आहे? अच्छा लकी मटन आचार. किती रुपयाला आहे? ते 100ला आहे. 100ला आहे. आणि ही वाली? ते 150. 150 रुपयाला आहे. आणि हे कसं ड्रॅगन फ्रूट्स? 350 रुपयाला एक. चालेल 1 किलोचं एक आहे काय? 154 नंबर हा स्टॉल आहे. आणि या साईडला आहे बघा. एक कशापासून बनवलं आहे बॅग? काही कशापासून बनवलं आहे बॅग? कॅन फायबर. काय स्टार्टिंग काय प्राइस आहे? 400 रुपये सुरुवात प्राइस आहे. ही कितीला आहे? तेच म्हणजे सुरुवात प्राइस 150 रुपये ना? अच्छा हे हँडल लावलेलं कितीला आहे? हे 150 रुपयाला. आणि मोठी कितीला आहे? 950. आणि हे 2 ट्रे
150ला पण एक. हा आतली. अच्छा 150 रुपयाला ही आतली छोटी ट्रे. किती वर्ष टिकतात हे? 8-9 वर्ष काहीच होत नाही. 8-9 वर्ष हे निघत नाही का असं? नाही. आता तुम्ही बनवता ना छोट. स्टॉल नंबर काय आपला ताई? स्टॉल नंबर आमचा 227. 200. अच्छा 227 आहे. सद्गुरू स्वय सहायता महिला समूह कसबा बीड. चालेल थँक्यू. हा बघा हा स्टॉल नंबर आहे 159 संत रोहिदास स्वय सहायता महिला समूह. कुठून आपण पण कोल्हापूरवरनं. कोल्हापूरवरनं. आणि हे बघा कोल्हापुरी चप्पल आहे तिकडे. काय प्राईजमध्ये ताई? वेगवेगळे प्राइस. स्टार्टिंग काय प्राईज? याची काय प्राईज आहे? 500 रुपये. ही 700 रुपयाला. आणि ही 1400. जबरदस्त आहे. ही टोकवाली ही 1800 रुपयाला टोकवाली. आणि लेडीजमध्ये ही कितीला आहे? ही 500 रुपयाला. लेडीजमध्ये शूजमध्ये पण असे येते सर. अच्छा हे शूजमध्ये येतात काय? हे कितीला आहे शूजमध्ये? 450. आणि ह्या कितीला आहे? 900 रुपये. आणि या इकडे हे 500 रुपयाला आहेत काय? हे सगळ्या साईज आहे ना आपल्याकडे? म्हणजे महिलांसाठी पण आणि पुरुषांसाठी पण सगळ्याच. आवाजाची नाही आहे का चप्पल? काढायची आहेत काय? अच्छा ही लाईट वेट एकदम. मस्त. कलर किती आहे? 2 कलर का किती आहे? 2 कलर. आपण आपल्याला अनेक काळा ब्लॅक कलर आणलाय जर तुम्हाला पाहिजे असेल तर. ब्लॅक कलर पण आहे. ओके ठीक आहे. स्टॉल नंबर 159 आहे. हा बघा हा स्टॉल नंबर आहे 219. हरिओम महिला बचत गटांचा स्टॉल आहे. तो कॉन्टॅक्ट नंबर आहे यांचा. आणि इकडे आपण कोलपाट बघतोय. कोणत्या लाकडाचं आहे? हा कडसाग आहे. कडसाग. सागवण. सागवान जसं असतो ना तसं कडसाग असतो. कितीला आहे हा? हा 600 रुपयाला. 600 रुपयाला आहे. अखंड आहे. आणि हा राऊंडमध्ये आहे रिंगमध्ये. हा पण सागवण आहे. कडसाग. अच्छा म्हणजे सागवण आहे कडसाग आहे. कितीला हा? 650 ला आहे. आणि ही साईज? ही 450. 450 राव. हे बघा खलबत्ते. हे पण कडसागचंच बनवलं आहे ना? हे कितीला आहे? 400 रुपये. आणि पोती वाचायचं पण आहे. हे लिंबाचं पण आहे. लिंबाचं कितीला आहे? हा 200 रुपये. 200 रुपये. आणि इकडे आपण बघू शकतो. हे बघा हे लाटणं. हा 70 रुपयाला आहे. 70 रुपयाला लाटणं. आणि हे कितीला आहे? हा पण 70 रुपये. हे पण 70 रुपयाला आहे. आणि इकडे बघा हे चिप्स आहेत पापड आहेत. आणि स्टॉल नंबर आहे यांचा 219 आहे. हां चालेल थँक्यू. तर बघा हा स्टॉल नंबर काय दादा आपला? 122. 122. आणि आपल्या स्टॉलवरती काय मिळते? घोंगडी, गादी, उशी, लोड, आसनपट्टी, योगा मॅट, घोंगडीपासून बनणारे सगळे आयटम मिळतात आपल्याला. अच्छा हे काय सगळ्यात पहिले आपण शॉल आहे खादीची. हँडमेड शॉल आहे. हँडमेड. थंड असते पावसाळी वगैरे असते 12 महिने वापरायचं. 2 in 1 वापरायची. किती बाय किती? ही 4.5 बाय 7 आहे. फुल साईज. किती हायटेड माणूस असतो तरी पुरते. हे बघा थंडीमध्ये गरमी आणि गरमीमध्ये थंड. काय प्राइस आहे याची? काय प्राइस आहे? 600 रुपये किंमत आहे. 600 रुपये. 10% डिस्काउंट. अच्छा 10% डिस्काउंट पण आहे. हा कलर आहे का दुसरा सफेद? व्हाईट आणि ग्रे. अच्छा व्हाईट आणि ग्रे. छान आहे खादीमध्ये. एकदम हँडमेड आहे. हँडमेड आहेत ना? हे तेच आहेत ना सेम? सेम आहे. आणि हे काय? ते घोंगडे आहे. हे आसन आहे. आसन आहे. हां पूजा पारायण खुर्चीवर बसण्यासाठी एकदम कट होईल असं 2 बाय 2चा एक पीस येतो त्याच्यामध्ये. ओके हा चौकोन तो एक पीस आहे. कितीला आहे? हे 250 ला आहे. 250 रुपये. योगा मॅट आहे. पूजा पारायण योगा वगैरे करण्यासाठी योगा मॅट बनवलेला आहे. हा कितीला योगा मॅट? योगा मॅट 500 रुपये. हा 500 रुपयाला. आणि हे काय त्याचं? ही घोंगडी आहे. ही घोंगडी आहे. मेंढीच्या केसापासून बनवलेली घोंगडी आहे. अच्छा ही मेंढीच्या केसापासून बनवलं आहे. कमरेचा मणक्याचा आजार वाद सांधेवाद रक्तवाहिन्याचे काही प्रॉब्लेम असेल त्याच्यावर 100% रिझल्ट आहे. हां मुंबईमध्ये मी 99 पासून प्रदर्शनला येतो. कितीला ही? ही 550 रुपये. 550 रुपयाला. एक माणूस घेऊ शकतो ना? 3.5 बाय 7 साईज. ही खाली अंतरायची का? 2 in 1 असते. घोंगडी ही खाली अंतरू शकता. वेळ पडली तर अंगावर पण घेऊ शकतो. त्याच्यानंतर ही थोडी मोठी आहे. ही 10 आहे. अच्छा ही 10 बाय 4. 10 बाय 4 1000 रुपयाची आहे. अच्छा ही 1000 रुपयाला आहे. ही
तुम्ही अशी तर वापरतात, पावसात सुद्धा वापरायला चालते. पावसात घेते का सुंदर छान. वेगवेगळे प्रकार आहेत घोंगड्यामध्ये. ही जावळाची, जावळाचे, मेंढीच्या पिल्लांचे लोकलचे. अच्छा मेंढीच्या पिल्लांची 2500 पासून पुढे प्राइस असते 5000 पर्यंत. अच्छा 25 रुपये स्टार्टिंग प्राइस आहे याच्यामध्ये. जावळाच्या घोंगडी जावळाच्या साधी असेल तर 500 पासून स्टार्ट. अच्छा साधी 500 पासून आहे. याचे तेवढे फायदे आहेत घोंगडीचे, ज्याला कोणाला जर समजा. अच्छा हे घोंगडीचे सगळे फायदे आहेत. आणि हे टोपी आहेत ना इकडे. याची टोपी आहे. ही टोपी अशी आहे, उन्हाळ्यात थंड, पावसाळ्यात वगैरे 12 महिने वापरायला चालते. पाऊस वगैरे लागणार नाही. सर्दी डोकं दुखू राहिले अशी डोक्यात टाकायची. सकाळच्याला सर्दी काय, कारण हे प्रेशरचे काम करते. नॅचरल हीट असते त्याच्यामध्ये. तुमच्या शरीराला लागेल तेवढीच हीट मिळते त्याच्यामध्ये. कितीला आहे ती? ही 150 रुपयाला टोपी. अच्छा 150 रुपयाला. 150 रुपये. एकच साईज असते ना यार? साईज वेगळे वेगळे आहेत, पण ज्यावेळेस समजा अंगावर पित्त वगैरे येईल किंवा रॅक्शन येईल, त्यांनी फक्त असं चोळायचं. तुम्हाला कोणतीही गोळी वगैरे केमिकल खायची गरज नाही. काय बोलतात? चालल्या जाणार आणि तेही फायदा होतो. घोंगडी सुद्धा तू अशी गुंडाळली ते आल्यानंतर तर आपोआप चालल्या जाते 15 मिनिटात इकडे. काय जातं म्हणजे पित्त पित्त जे अंगावर रॅक्शन वगैरे येतात का ना, अच्छा पित्त म्हणतं, कोणी रॅक्शन म्हणतं, त्यासाठी सुद्धा घोंगडी काम करते. छान. आणि उषा पण आहेत का तुमच्याकडे? त्याला कोणाला मानेचा. ते कशापासून बनलेले आहेत? हे केसांपासून. याच्यामध्ये 100% मेंढीची केस आहेत. हा ही अशी दबणार नाही, पण अशीच राहते. अशाला अशी राहणार. वॉशेबल आहे. Washable? त्याचं जे पेस आहे हा चेंज होत नाही बघा. हा कितीला आहे? ही कितीला? 250 रुपये. 250 रुपयाला सिंगल पीस. झोपताना माने खाली घ्यायचे. मानेचा प्रॉब्लेम असेल, बसताना असं चेअरवर जरी असं पाठीमागे टाकून टेकले तरी मानकेचे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह होतात. छान. नक्की विजिट करा या स्टॉलला. आणि आपण आलं कुठून दादा? जालना. मी अंबड तालुका, जालना जिल्हा तिथून आलेलो आहे. आणि घोंगडी कारागीर आहे. मी स्वतः विणकर आणि स्वतः विक्री करतो. तरी जर कोणाला जर पाहिजे असं काही डिटेल, त्यांचा नंबर पण मी देतो. समोर नंबर आहे 9922679566. अच्छा हा नंबर आहे काय? ओके ओके ठीक आहे. बघा इकडे नंबर आहे, तो नंबर नाही हा नंबर ट्राय करा तुम्ही. अच्छा ठीक आहे चालेल. चला मग मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. नावाने श्री स्वामी समर्थ, श्री गुरुजी. बाय बाय.